जय जोहार मित्रांनो, नमस्कार. मी अरविंद बेंडगा. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण एका नवीन राईडला जाणार आहोत आणि ही राईड आपली स्मॉल असणार आहे, छोटीशी असणार आहे. आता आपण आहोत कासा या ठिकाणच्या बिरसा मुंडा चौक जवळ आणि इथून आपण निघणार आहोत जव्हारच्या दिशेने आणि जव्हारच्या एका असा ठिकाणाला भेट देणार आहोत जे निसर्गाने नटलेलं आहे आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आनंद वेगळाच येतो. ते ठिकाण कोणतं आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. पण आपले काही मित्र रायडर्स या ठिकाणी येत आहेत, त्यांच्यासोबत आजची ही राईड असणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कसे जाणार आहोत ह्या सर्व गोष्टी दाखवणार आहेत. आपला एक रायडर भाऊ या ठिकाणी पोचला आहे, अजून काही येत आहेत. या सर्वांसोबत आजची आपली ही राईड असणार आहे आणि जव्हार एक्सप्लोअर करणार आहोत आणि जव्हारच्या काही ठिकाणांना भेट देणार आहोत आणि ते तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून ही व्ह्यू पुढे पाहायला मिळतील. सो व्हिडिओ पाहत रहा. मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं होतं की काही आपल्या रायडर्स मित्रांची आपण वाट बघतोय. सो हे काही जण सायवणवरून आलेत आणि काही जण इकडे थांबलेले आहेत. या सर्वांसोबत आजची ही राईड असणार आहे. सो पहिल्यांदा आपण पालघरमधील काही रायडर्स ग्रुपसोबत ही राईड करतोय आणि एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद या वेळच्या राईडला आपण घेणार आहोत. सो चला पुढे बघा. सो मित्रांनो, आपण फायनली मित्रांनो आपण पोचलोय जव्हार नगरीमध्ये, जव्हार शहरामध्ये आणि आता आपण जव्हारमध्ये एंट्री करणार आहोत. आपला जो ग्रुप आलेला आहे रायडर ग्रुप तो या ठिकाणी आहे. सर्वांच्या गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत. आता इथून अजून काही रायडर्स आपल्या टीममध्ये जोडले गेलेले आहेत. या सर्वांसोबत आता इथून आपण पुढच्या दिशेने निघणार आहोत. सो चला मग आता पुढे बघूया आणि एक आम्हा सर्वांकडून एक मेसेज तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये येणार आहे. सो पुढे बघा. हे सर्वजण आपल्या या राईड ग्रुपमध्ये जोडले गेलेले आहेत आणि सर्वांच्या बाईक आहेत. मित्रांनो, आपण कास्यावरून राईडसाठी निघालेलो होतो. आपल्याला राईड ग्रुप जॉईन झालेला आहे. हे सर्वजण आहेत. जवळजवळ आमच्याकडे 10-12 गाड्या आहेत आणि 25 मेंबर आहेत. एक मेसेज असा द्यायचा होता की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतात, ॲक्सिडेंट होतात. दररोजच्या जीवनामध्ये कितीतरी सोशल मीडियाला आपल्याला पोस्ट व्हिडिओ पाहायला मिळतात. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. यासाठी आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रयत्न असतात. पण आज राईडच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना एक मेसेज नक्की द्यायला आवडेल की तुम्ही कुठेही जात असाल, एखादं काम घेऊन जात असाल, आजूबाजूला आपली स्वतःची बाईक घेऊन जात असाल तर हेल्मेट नक्की घालून जा. त्याचबरोबर उन्हाच्या वेळेस जात असाल तर चष्मा घ्या, तुमच्यासोबत मास्क घ्या आणि तुमचे 18 वर्ष पूर्ण झाले असतील तर स्वतःचा लायसन्स काढून घ्या. बाहेर जर जात असाल तर PUC इन्शुरन्स हे सुद्धा गाडीचे काढून घ्या आणि गाडी फिरवत असताना नेहमी नियमांचा पालन करून गाडी चालवा. कारण आपल्या भागांमध्ये काही, सर्व नाही पण काही तरुण आहेत, ती एखादी गाडी त्यांच्या हातात आली की मीच तो रायडर, मीच तो गाडी चालवणारा, माझ्यासारखा कोणीच नाही या भावनेने गाडी चालवत असतो आणि गाडीवरील नियंत्रण सुटल्यानंतर एखाद्याला धडक मारतो किंवा स्वतः कुठेतरी जाऊन आढळतो, हातपाय मोडतो. काहींचे जीव जातात तर काही जण दवाखान्यांपर्यंत जातात. अशा घटना घडतात. तर आम्ही जरी रायडर असू, राईड करत असू तरी आमची एक लिमिट असते, स्पीड लिमिट. त्या लिमिटच्या पुढे आम्ही जात नाही आणि जाताना आम्ही एका लाईनीमध्ये जातो जेणेकरून आम्ही राईडला जात असताना कुणालाही आमच्या राईडमुळे त्रास व्हायला नको, काही व्हायला नको यासाठी प्रत्येकाची काळजी घेतो आणि आमची जी स्पीड लिमिट आहे त्या लिमिटेड स्पीडमध्ये आम्ही पूर्ण राईड करतो. तर एक असा मेसेज तुमच्यापर्यंत देतो की तुम्ही राईडला जात असाल किंवा स्वतःचं काम घेऊन एखाद्या ठिकाणी जात असाल तर गाडी सावकाश हळूहळू चालवा. आपली गाडी चालवत असताना आपल्याला झेपेल त्या स्पीडमध्ये आपली गाडी चालवा जेणेकरून आपल्या भागांमध्ये जे काही अपघात होत आहेत ते अपघात कुठेतरी थोड्या प्रमाणात का होईना कमी व्हायला पाहिजे असा मेसेज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देतोय. आपल्यासोबत नयनदादा सुद्धा आहेत. नयनदादा सुद्धा 2 शब्द बोलणार आहेत, एक मेसेज देणार आहेत.
नमस्कार मित्रांनो, मी नयन कांबडी आणि अरविंदाच्या चॅनलवरती तुम्ही पहिले मला बघितलं असेल कदाचित आणि काही असतील जे मलाही ओळखणारे असतील किंवा नसतील. तर मित्रांनो, ह्या राईडची संकल्पना एक अशी होती की अचानकच सुचवलं की आपण राईड करावी आणि एक स्टोरी टाकली होती की आपण जव्हार या ठिकाणी एक राईड करूया. त्याच्यानंतर मी अरविंद दादाशी कॉन्टॅक्ट केला की दादा आपण एक राईड करायची आहे आपल्याला, पण अशी राईड नको की समाजापर्यंत काहीतरी एक संदेश गेला पाहिजे, मेसेज गेला पाहिजे, अशी राईड करू जेणेकरून आपल्यासोबत जी पोरं येतील. आज निमित्तानं आमचं रविवारचं निमित्त नाही झालं त्यामुळे बरेचसे जे पोरांची इच्छा होती यायची त्यांना येता नाही आलं, पण आज जरी बघायला गेलं तर जवळजवळ 10-12 गाड्या आमच्यासोबत आहेत. आणि नक्कीच जर पुढच्या वेळेस आम्ही राईड प्लॅन केली तर ह्याच्यापेक्षाही जास्त गाड्या बघायला भेटतील. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आम्ही आता कासापासून जवळजवळ जव्हारपर्यंत आलो. तर ह्या राईडमध्ये आम्ही आमचा एक ग्रुप बनवलेला आहे, ट्रायबल थ्रोटल नावाचा हा ग्रुप मी बनवलेला आहे आणि अरविंद दादा सुद्धा त्या ग्रुपमध्ये आहेत आणि हे सर्व रायडर त्या ग्रुपमध्ये आहेत. राईडला निघायच्या आधी आम्ही सर्वांना एक नियमावली दिली होती. त्या नियमावलीप्रमाणे जसं की एक स्पीड लिमिट दिलेली होती, 80ची स्पीड लिमिट समजा आहे तर त्या 80च्या स्पीड लिमिटमध्ये जायचं आहे. ग्रुप राईड आहे तर सर्वांनी विशिष्ट अंतर ठेवायचं आहे गाड्यांमध्ये आणि त्या अंतरामध्ये जायचं आहे. कोणी कोणाला ओव्हरटेक नाही करणार, कोणी कोणासोबत रेस नाही करणार. तुम्ही बघायला गेला आमच्याकडे 750 सीसी पासून ते 125 सीसी 110 सीसीच्या टॉप एंड हाय एंड गाड्या आहेत ज्या पाहिजे तशा स्पीडला पळू शकतात. तरी पण आम्ही जेव्हा काशावरनं इथं आलो तर आमचा स्पीड लिमिट 70 ते 80च्या मध्ये होता. त्याच्यानंतर रस्त्यावरनं बरेचसे वाहनं जात असतात, त्यांनाही आपला त्रास नाही झाला पाहिजे. आपल्याला वाटतं आपण बादशाह आहेत, आपले रायडिंग आपल्या स्किल आपल्याला फार महत्त्वाचे वाटतात आणि चांगले वाटतात, पण काही वेळेस काय होतं आपल्या चुकीमुळे समोरच्याचा जीव जातो. तर ह्याही गोष्टी टाळल्या पाहिजेत. सर्वांकडे हेल्मेट आहेत, आमच्यासोबत पोरत आहेत पण त्यांच्यासोबत आमचे जे पोरी आहेत त्यांनी सुद्धा चांगला सहभाग घेतलेला आहे. भले उन्हात असो कसं असो, पण एक चांगली राईडची इच्छा आहे. तुमच्याकडे राईडची इच्छा आहे ना, राईड करा. पण रायडर म्हणजे तो नाही जो एका चाकावर गाडी चालवेल. येस, रायडर तो आहे जो विशिष्ट लिमिटमध्ये शिस्तपणे आणि लांबपर्यंत गाडी चालवेल, त्याला रायडिंग म्हणतात. तुम्ही 10 किलोमीटर वरती जाल आणि 10 किलोमीटर मी 5 मिनिटात कापतो त्याला अर्थ नाही. तुम्ही 700 किलोमीटर किती मिनिटात कापता आणि किती वेळेत कापता त्याला अर्थ आहे. ह्याचा अर्थ सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राईड सेफ करा आणि हेल्मेटचा वगैरे चांगला वापर करा. आणि आमच्याकडे जॅकेट वगैरे आहे, ज्यांच्याकडे त्यांनी ते जॅकेट वापरले, बुटे वगैरे वापरा. ह्याच्यामुळे तुमची सेफ्टी आहे. तर चला मित्रांनो, हा एक छानसा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या भागातील जे नवतरुण तुफान बेफान गाड्या फिरवतात त्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून मेसेज जाईल आणि त्यांना कुठेतरी समजेल की आपणच नाही बादशाह आहोत तर आपल्यासारखे कितीतरी आहेत, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. गाडी तर आज उद्या दररोज पण फिरवू, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. असा एक छानसा मेसेज तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवलाय. चला मग आता पुढची राईड कंटिन्यू ठेवूया. जव्हारवरून आपण मोखाड्याच्या दिशेने जायचं ठरवलेलं आहे. सचिन भोवर भावाचं लग्न झालेलं आहे आणि या भावाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोखाड्यापर्यंत ही बाईक राईड घेऊन जायचं ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने आम्ही निघालेले आहोत. बाईक राईड म्हणजे नेमकं काय, तर बाईकवर हळूहळू सावकाश निसर्गाचा अनुभव घेत जाणे, डोंगरदऱ्या अनुभवणे, विविध गावं अनुभवणे आणि मुळात निसर्ग जाणून घेणे म्हणजेच बाईक राईड करणे असं मला सांगायचं आहे. आणि या बाईक राईडमध्ये आम्ही जव्हार आणि मोखाड्याचा पूर्ण भाग, या भागातील निसर्गाचे दृश्य खूप सारे अनुभवले. थोडक्यात तुम्हालाही या पुढच्या व्हिडिओमध्ये ड्रोनच्या माध्यमातून दाखवणार आहे.
मित्रांनो, आपण पोहोचलोय मोखाड्याच्या 4 रस्त्यावरती. इथून आपल्याला जायचं आहे, सचिन भावाचे लग्न झालंय, त्याला शुभेच्छा देण्यासाठी निघतोय आपण. वॉटरफॉलला म्हणजे कालमांडवीला जायचं होतं, पण तिकडून प्लॅन चेंज झाला आणि निसर्गाचा अनुभव म्हटलं घेऊया. राईड करता करता निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आपण थेट निघालो मोखाड्याच्या दिशेने आणि मोखाड्याच्या 4 रस्त्यावरती आलोय. इकडे आम्ही सर्वजण बसलोय आणि मस्त नाश्त्याला घेतलाय वडापाव, जरा खाऊन पिऊन जरा निघतो आणि मग सचिन भावाला जाऊन शुभेच्छा देऊया आणि मग पुढच्या राईडला पुन्हा सुरुवात करूया. या भागात येताना एक गोष्ट जी जाणवली ते म्हणजे या भागात जरी पाण्याची कमतरता असेल तरी या ठिकाणचं जे नेचर आहे ते मनाला भुरुळ घालणारं आहे. म्हणजे अप्रतिम असं निसर्ग आहे आणि निसर्गाच्या प्रेमात पडायचं असेल तर तुम्ही जव्हार मोखाड्याच्या ठिकाणी आलात तर निसर्ग नक्की तुम्हाला मोहून टाकेल आणि सुंदर असं निसर्ग अनुभवायला भेटला. मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण सचिन भावाला लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातोय आणि आपण त्याच्या घरी पोहोचलोय. हे पूर्ण रायडर टीम्स आपण घेऊन आलेले आहोत. रस्त्याला खूप सुंदर असा निसर्ग अनुभवत आपण फायनली सचिन भावाला भेटतोय आणि त्यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या जीवनात तुझं जे लग्नानंतरचं आयुष्य आहे ते खूप सुखमय आनंदीमय आणि तुझा संसार सुखा समाधानाचा आनंदाचा जावो आणि दोघां मिळून अजून खूप प्रगती करावं. सोशल मीडियावर फेमस आहेस, त्याच्याहून पुढे जावं अशा शुभेच्छा देऊया माझ्याकडून, आपल्या युट्यूब चॅनल कडून आणि आलेल्या सर्व या रायडर ग्रुप कडून तुला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगशील, कसा वाटला आम्ही आल्याबद्दल? काय वाटलं तुम्हाला? आम्ही अचानक आलं, तुम्ही सरप्राईज दिला असा म्हणजे खूप भारी वाटला. जेव्हा तुम्ही तिला आले ना तेव्हा मला माहित लागलं का तुम्ही येणार आहे तसं. तर मला म्हणजे टाइमवर मला काही करता पण नाही आला, त्यासाठी हात जोडून काय फक्त आता टाइमवर हे पहा माझे कपडे कसे घातले असं म्हणजे मला माहिती नाही का असं आहे. त्याच्यामुळे मग आता माहित नाही, पण प्रत्येकाच्या घरी जसा म्हणजे आभार आहे असा तुमचा एवढे लागून आल्याबद्दल. आणि म्हणजे आता आमच्या घरी कसं राहिलं 5 दिवस 5 म्हणजे आता 3-4 दिवसांनी नाही तर मी तुम्हाला एवढे लांब या पण लावून असता मी स्वतः तिकडे जव्हारपर्यंत आलो असतो. मला जरा वाईटच वाटलं आमचा आता गावाही लांब तर मी पण आम्हाला रस्त्याला भेटण्यापेक्षा तुमच्या घरी येऊन भेटणं आनंददायी वाटलं. म्हणजे रस्त्याला भेटणं योग्य नव्हतं, आम्हाला लांब तर लांब पण घरापर्यंत यायचं होतं. आणि दुसरी गोष्ट तू बोललास की मला काही देता आलं नाही. माणसाची माणुसकी महत्वाचं आहे. तो काय खायला देतो, काय प्यायला देतो ते तर गाव लोक दुनिया काहीही करू शकेल, पण माणसाच्या हृदयात जर मोठं घर असेल ना तर त्या मोठ्या घरामध्ये गेल्यानंतर खायला प्यायला जरी काही भेटलं नाही तरी माणुसकीच्या नात्याने 2 शब्द बोलले तर तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि आल्यानंतर एकदम गोड स्माईलने आमचं स्वागत केलं, हेच आमच्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. थँक्यू. तरी पण सॉरी काही जर चुकलं असेल माझ्याकडून काल आखी रात्री तर काही सचिन आणि त्याचा भाऊ दोघांच्या माणसाला आपली आठवण देत राहील यासाठी आपण देत असतो. तर एक छोटीशी वस्तू आणि परिवार आणि आजच्या पूर्ण ग्रुप कडून. जेव्हा तुमचं लग्न येईल तेव्हा पण मी लग्नात येणार, पण लग्न दुसऱ्या 3 किलोमीटर तुम्हाला डायरेक्ट एक मोठी पाटी लागेल. ओके. वाट आहे रे. मित्रांनो, अखेर आपण कालमांडवी या वॉटरफॉल लेवल पोहोचलोय. ही पार्किंग इथे बघू शकता आणि आता आपण इथून जाणार आहोत खालच्या दिशेने, म्हणजे इथून आपल्याला खाली उतरावं लागेल.
खूप सारी गर्दी लागलेली आहे या ठिकाणी. तुम्ही पार्किंग बघूनच विचार करू शकता की किती प्रसिद्ध असं हे ठिकाण आहे. खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक लांब लांबून विविध गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आणि विविध ठिकाणावरून या कालमांडवीचा आनंद घेण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात. आपण सुद्धा आज याच ठिकाणाला भेट दिलेली आहे. सो पुढे जाऊया, बघूया, आनंद घेऊया आणि तुम्हालाही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ बघा आणि पूर्ण आपली टीम, रायडर टीम्स आता इकडे गाड्या लावून झालेल्या आहेत, सर्वजण तयारी करत आहेत आणि पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्ही येत असाल तर पर पर्सन 20 रुपये, बाईक पार्किंगचे 20 रुपये असे घेत आहेत. सो तुम्हाला 1 किलोमीटर आधीच ती तिकीट काढण्यासाठी जी माणसं आहेत ती भेटतील. तिथून तुम्ही तिकीट काढलं पर पर्सन 20 रुपये आणि गाडीचे 20 रुपये देऊन तुम्ही पुढे येऊ शकता. आल्यानंतर इथे गाडी पार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला खाली जावं लागेल आणि कालमांडवी वॉटरफॉलचा आनंद घेऊ शकता. सो चला, आपणही पहिल्यांदा आलोय, आनंद घेऊया, बघूया आणि तुम्हालाही दाखवूया. मित्रांनो, आपण आलोय फायनली कालमांडवीच्या वॉटरफॉलजवळ आणि खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत आहेत. आपण हळूहळू त्या दिशेने जातोय. एक वेगळाच आनंद अनुभवायला भेटतो. या ठिकाणीचं वातावरण, या ठिकाणीचं नेचर आणि या ठिकाणी जे काही माहोल आहे, जो काही दृश्य आहे तो डोळ्यात मावेन असा आहे. खूप आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी आल्यानंतर येतोय. चला, तुम्हाला आता दाखवतो थेट आणि या ठिकाणचा माहोल, आनंद, दृश्य, नजारा सर्व काही तुम्हाला पाहायला भेटणारच आहे. सो फायनली आपण मित्रांनो पोहोचलोय कालमांडवी आणि पहिल्यांदा आपण आलो. या आधी आलेलो, रस्ता वगैरे आपल्याला माहिती होता, मात्र कधी या ठिकाणाला भेट दिलेली नव्हती आणि आज आपण आलो. या ठिकाणी मला वाटतं एक मोहीमसुद्धा सुरू आहे. या सर्वांना भेटूया आणि आपण या ठिकाणाचा आनंदही घेऊया. या ठिकाणी आता डेव्हलपमेंट सुद्धा चालू आहे. या सर्वांचे काम या ठिकाणी सुरू आहे, तुम्ही बघू शकता आणि आपण आलोय आपल्या टीमसोबत. सो हे बघा इथलं दृश्य. पण अखेर मित्रांनो, आपण आपल्या रायडर ग्रुपसोबत जव्हार तालुक्यामध्ये असलेलं प्रसिद्ध कालमांडवी वॉटरफॉलवर पोचलोय आणि इथलं दृश्य, निसर्गाची किमया तुम्ही बघू शकता. अप्रतिम असा हा वॉटरफॉल आहे. 12ही महिने वाहणारा असा हा वॉटरफॉल आणि याच आकर्षणामुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक या कालमांडवी वॉटरफॉलवरती अंघोळ घेण्यासाठी, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी आणि हा वॉटरफॉल बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या वॉटरफॉलला भेट देत असतात. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक पर्यटकाची काळजी घेण्यासाठी स्थानिक लोकांनी या ठिकाणी जॅकेटची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी काही कर्मचारी लावलेले आहेत जेणेकरून काही अनर्थ घडू नये यासाठी छानशी एक उपाययोजना या ठिकाणी सुरू केलेली आहे, उपक्रम सुरू केलेला आहे. आणि
ना तिथं ते म्हणजे तू तिकडून वाहून ना इकडे ये. कसा वाटा व्हिडिओ टाकेल तसा वाटत. प्रेक्षक आणि समोरून नितीन दिवा. चलो एकदा हाय कर. हाय सगळ्यांना हाय. नितीन दिवा रेकॉर्ड झाला. थोडी गलती झाली असती तर गडबड झाली असती. थोडासा बावरला थोडासा. सो मित्रांनो, आपण कालमांडवी या वॉटरफॉलला आलेलो होतो. सुंदर असा कालमांडवीचा धबधबा बघितला. या ठिकाणी अंघोळ केली, खूप साऱ्या उड्या मारल्या, खूप आनंद घेतला, आगळा वेगळा अनुभव घेतला. आणि या दादाने आपल्याला जबरदस्त अशी उडी मारून दाखवलेली आहे, जो इथे ॲडव्हर्टाईज यांच्यामुळे होत असेल एवढी जबरदस्त ती उडी मारली. सो चला, आजचा हा व्हिडिओ इथेच संपूया. तुम्हालाही या ठिकाणी यायचं असेल तर मी तुम्हाला रस्ता या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील येणारं असं हे वॉटरफॉल आहे कालमांडवी. आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सो व्हिडिओ खूप लांब होईल, यासाठी हा व्हिडिओ इथेच संपूया. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय.